नमस्कार. जनता दरबारामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. निरनिराळ्या सकारात्मक प्रयत्नांची माहिती आपण आपल्या ह्या जनता दरबारमधून करून घेत आहोत, जी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडते आहे. हे तुमच्या भरघोस अभिप्रायावरून आमच्या लक्षात येत आहे आणि त्यातूनच चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं हे जे आपण प्रत्येक एपिसोडमध्ये सांगत असतो ना, तर जनता दरबारची ही आता टॅगलाईन झालेली आहे. म्हणजे मी जिथे जिथे जाते ना, तिथे तिथे प्रत्येक जण मला चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं असं बजावत असतो. थोडक्यात हा ज्या चांगल्या गोष्टी आहेत ना, त्या चांगल्या पद्धतीने समाजामध्ये रुजत आहेत, ज्याचा चांगला अनुभव अनेकांना येत आहे आणि जनता दरबारचं हे मोठं किंवा अतिशय चांगलं यश आहे असंच आपण म्हणू शकतो. आणि त्याच अनुषंगाने तुमच्याकडची जी चांगली माहिती असेल ना, ती जास्त प्रमाणामध्ये जनता दरबारमध्ये पाठवा. त्यासाठी जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे, ते तुम्ही लाईक करा. त्याच्यामध्ये जी माहिती आहे ती जाणून घ्या. तुमच्याकडची माहिती तुम्ही त्या पेजवरती नक्कीच टाका. जनता दरबारचा जो ग्रुप आहे फेसबुकवरती आपण केलेला आहे, तोही तुम्ही जॉईन करा. जास्तीत जास्त संख्येने ही माहिती जनता दरबारातली जी आहे ती लोकांपर्यंत पोचवा आणि त्यातूनच जनता दरबारला फार मोठ्या प्रमाणावरती बळ लाभते. त्यासाठीच तुमचा आमचा सर्वांचा जनता दरबार. जनता दरबारमधला आपला आजचा विषय ही खूप चांगला आहे, तुम्हाला सगळ्यांना आवडेल असाच आहे. आणि ह्या विषयाची माहिती जाणून घेऊन आपण सर्वजण अचंबित होऊ शकतो. अर्थात आपला आजचा विषय हा सरकारीच आहे आणि ह्या विषयामध्ये सरकारनं सर्व कृती करावी अशी अपेक्षा होती आणि त्यामुळेच त्यातले परिणाम जे होते ना, ते संथ गतीने दिसत होते. पण आज मात्र हे चित्र पूर्णपणे बदललेले आहे. अतिशय सकारात्मक असंच एक चित्र आपल्यासमोर उभं आहे. मंडळी, आपला आजचा विषय आहे कुपोषणाचा. अतिशय गंभीर किंवा सतत चर्चेत असलेलाच हा आपला आजचा विषय आहे. छोटी छोटी खंगलेली बाळं बघून कुठल्याही आईचं मन द्रवतं आणि म्हणूनच जगातली सर्व बाळं सुदृढ गुटगुटीत असावीत हीच प्रत्येकाची इच्छा असते आणि हे साध्य करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाची वाटचाल सुरूच असते. त्यातही आपल्या महाराष्ट्र राज्याने ह्यामध्ये यश प्राप्त केलेलं आहे. कुपोषण नष्ट करण्यासाठी खास अभियान राबवणारं महाराष्ट्र हे आपल्या देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे आणि ह्या अभियानाची सुरुवात झाली 2005 साली. तेव्हा पहिला टप्पा राबवण्यात आलेला होता आणि त्याला बऱ्यापैकी यश मिळालं. 2011 पासून या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात ही करण्यात आलेली आहे. आपल्या राज्यामध्ये जे काही घडत आहे त्याच्यामध्ये सर्वच विभागांच्या एक योगदान आहे. याच्यामध्ये महिला व बालविकास विभाग आहे, एकात्मिक बालविकास सेवेचे सगळे कर्मचारी वर्ग आहे आणि आरोग्य विभाग आहेत आणि आमच्या राजमाता जिजाऊ मिशन आहे. म्हणजे आम्ही सगळे जेव्हा एकत्रित येऊन काम करू लागलो तेव्हा आपल्याला हा यश मिळालेला आहे आणि आजच्या घडीला कुपोषणसुद्धा कमी झालेलं आहे. लोकांनासुद्धा अवेअरनेस झालेला आहे, जनजागृती झालेली आहे आणि लोकांचा विश्वास शासनावर बसलेला आहे. हा सगळा आपण एकत्रित काम केल्यामुळे घडलेला आहे आणि यासाठी शासनातल्या सर्व घटकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ह्या मोहिमेला खरं बळ दिलं आपले मुख्यमंत्री माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी. कुपोषण कमी करणे किती अवघड असतं तर डॉक्टर बनून आपण विचारू शकता की किती इट्स अ व्हेरी डिफिकल्ट बॅटल. परंतु वयाच्या मानाने उंची कमी असल्याची आकडेवारी पाहिली तर 2005 आणि 6च्या सर्वेक्षणाप्रमाणे NFHS 3च्या अहवालाप्रमाणे 39%वरून आत्ताच्या पाणीमध्ये 22.3, जवळजवळ 15-16% स्टंटिंग मध्ये कमी झालेले आढळलेलं आहे. उंचीच्या मानानं कमी वेट न्यूट्रिशन 19.9% वरून 15.5% कमी झालेलं आहे आणि वयाच्या मानाने कमी वजन हे 29.6% वरून 21.8%. कुपोषणाच्या ह्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी सतत वेगवेगळे अभियान उपक्रम राबवले, मोहिमा राबवल्या, समाजातल्या सर्व घटकांशी विचार विनिमय केला आणि सगळ्यांना बरोबर घेऊन कुपोषण मुक्तीबाबत एक दिशा निश्चित केली.
राज्यासमोरच्या अनेक समस्यांमध्ये कुपोषणाच्या समस्येला त्यांनी अग्रक्रम दिला. पण अजूनही जवळजवळ 50 ते 60,000 मुलं कुपोषणामुळे मृत्युमुखी पडतात आणि त्यामुळे अजून खूप आपल्याला काम करायचं याबद्दल बिलकुल कोणाच्या मनात शंका नाही. त्याच अनुषंगाने 1000 दिवस बाळाचे ही जी संकल्पना आहे ती आपण जाणून घेणारच आहोत. पण मुळात कुपोषणाची नेमकी कारणं काय आहेत तेही आपण जाणून घेऊया. ते फार वर्षापासून राज्यामध्ये कुपोषणाची समस्या चालू आहे आणि विशेषतः जे मराठवाडा, विदर्भ आणि आदिवासी क्षेत्र इथे जास्त प्रमाण आहे. कारण इथे मुलींचा दर्जासुद्धा समाजामध्ये कमी असतो. लहान वयात लग्न होतात, मग मुलं जास्त होतात आणि महिलांचा जो आरोग्य आहे आणि BMI आहे, बॉडी मास इंडेक्स, तो सुद्धा कमी असतो. रक्तक्षयाने पीडित असतात. बहुतेक मुली त्यांचा हिमोग्लोबिन कमी असतो आणि त्याचा परिणाम असा असतो की मोठ्या संख्येने जे जन्म येतात ते कमी वजनाचे बाळ जन्माला येतात आणि तिथून म्हणजे कुपोषणाचा दुष्चक्र सुरू होतो. त्याबरोबरच बाळांचं संगोपन, त्यांचा आहार, गरोदर मातांची काळजी, त्यांचा आहार, विश्रांती इत्यादी विविध मुद्दे त्यामध्ये आहेत. अंगणवाडीतून जे काही आहार मिळतो तो एक फक्त छोटासा भाग आहे, परंतु जो मुख्य भाग आहे तो घरीच आहे. आणि घरी आई काय देते, कशी ते शिकवते, कसे ते आहार तयार करते, मुलांना कसं खायला देते, मुलांची काळजी कशी घेतली जाते, ह्याच्यावर सगळं अवलंबून असतो. बालकांच्या आहाराविषयी बोलायचं झालं ना तर प्रत्येक बालकाला प्रत्येक दिवशी 1200 कॅलरीज इतका आहार मिळण्याची आवश्यकता आहे आणि त्यातूनही अंगणवाड्यांमधून बालकांना जो आहार दिला जातो त्यातून 400 कॅलरीज ही पुरवण्यात येतात. म्हणजेच 800 कॅलरीज त्याला घरातून मिळण्याची आवश्यकता असते. त्या तेवढ्या त्यांना मिळतात का हा प्रश्न पडावा. आज आपल्या राज्यामध्ये 1 लाख अंगणवाड्या आहेत आणि त्यामध्ये लाखो बालकं आहार घेत आहेत. कारण की कुपोषण एकदम एका वर्षात किंवा एका महिन्यात कमी होणारी बाब नाही आहे. याच्यामध्ये भरपूर कॉम्प्लिकेटेड कारण आहेत. याच्यामध्ये सामाजिक कारण आहे. कशा तऱ्हेने लोक घरी मुलांची हे करतात, सांभाळ करतात, जेवण कसा तयार करतात, हे सगळं बिहेवियरचा भाग आहे. हे तुमच्या सवयीचा भाग आहे. सवयी इतका लवकर बदलत नाही, ह्याला वेळ लागतो आणि टप्प्याटप्प्याने आता पुढे जाऊ लागलो तर लोकांची सवय बदलू लागलेल्या आहेत. ही सगळी वस्तुस्थिती असून सुद्धा आज आपल्या राज्यानं कुपोषणावरती लक्षणीयरित्या मात केलेली आहे. त्या बाबतीतली माहिती जर का आपण जाणून घेतली ना तर आपण अक्षरशः अचंबित होऊ. म्हणजे अंगणवाड्यांबाबतीत जर का बोलायचं झालं ना तर आज अनेक अंगणवाड्या अतिशय अत्याधुनिक अशाच झालेल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या अब्दीमंडी अंगणवाडीला आपल्या देशामध्ये सर्वप्रथम ISO मानांकन मिळालेलं आहे आणि त्या जिल्ह्यातल्या जवळपास 30 अंगणवाड्या आता ISO झालेल्या आहेत. पोषण आणि पूरक आहार महिला बचत गटांकडून बाळांना देण्यात येतो. बाळांचं लसीकरण तसंच वजन, उंची, शारीरिक मानसिक क्षमतांची निरीक्षणं ठेवली जात आहेत. मुलं गुटगुटीत आहेत. मातांमध्ये जागृती झालेली आहे. गरोदर माता आरोग्याच्या सर्व काळज्या घेत आहेत. स्तनदा माता स्तनपानाबाबत जागृत आहेत. किशोरवयीन मुली सरकारी योजनांचा लाभ घेत आहेत. BMI ही संज्ञा सर्वांना माहिती आहे. पौष्टिक आहाराच्या रेसिपीज केल्या जात आहेत, नवनवीन शोधल्या जात आहेत. त्याबरोबरच त्या गावातले सर्व घटक अंगणवाड्यांसाठी मेहनत घेत आहेत. त्यासाठी गावागावांमध्ये स्पर्धा होत आहे. अंगणवाडी ही गावागावांची शान होत आहे. देशी विदेशी पाहुणे अंगणवाड्यांना भेटी देत आहेत. गावच्या महिला वर्गामध्ये त्याबाबतीत विचार विनिमय होतो आहे. गावात एकोपा नांदू लागलेला आहे. याच्या अगोदर तिचं वजन खूपच कमी होतं. जेव्हापासून मी त्याला अंगणवाडीमध्ये आणायला सुरुवात केली तेव्हापासून मला खाऊ कसं घालायचं, किती वेळा घालायचं, खाण्याच्या पूर्वी स्वच्छता काय ठेवायची, बाळाची काळजी कशी घ्यायची, सगळी मला अंगणवाडीमधूनच माहिती झालं. त्यानुसार मी त्याला 7 ते 8 वेळा घरी खाऊ घालते. पातळ मऊ खिचडी, वरण भात, पालक भाजी, हिरव्या पालेभाज्यांचं त्याला सूप करून प्यायला द्यायचं. रोज एक फळ द्यायचं. आणि अंगणवाडीमध्ये खूप काळजी घेतात मॅडम. इथे मुलगा 6 महिन्याचा झाल्यावर त्याचा अर्धा वाढदिवस इथे साजरा केला जातो. त्याला 6 महिन्यापर्यंत आईचं स्तनपानाबरोबर पूरक पोषण आहार चालू करतो.
आणि किशोरवयीन मुलींची दर महिन्याला मीटिंग घेतो, त्याच्यामध्ये माहिती दिल्या जाते आणि गरोदर मातांना पण त्यांच्याविषयी त्यांची काळजी कशी घ्यायची, दिवसभरात खायचं काय आणि सगळी इथं मीटिंग घेऊन माहिती दिल्या जात आहे आणि स्तनदा माताला पण खूप माहिती दिल्या जाते। अशा प्रकारे अंगणवाडीमधून आमचे माता पण सुदृढ झाल्या, बाळ पण सुदृढ झालं आणि माहिती खूप झाली मॅडम। अगोदर होती पण तसं एवढी नव्हती, आता काळजी कशी घ्यायची, बाळाला कसं वाढवायचं, तर सगळं आम्हाला अंगणवाडीमध्ये येऊनच माहिती झालं। सुरुवातीला मी जेव्हा आले तेव्हा माझ्या मुलीचं वजन 8.5 किलोच होतं, पण जसं मी इथं आली त्या सांगत गेल्या त्याप्रमाणे तिला खाऊ घालत गेली, तिचं चहा वगैरे बंद केला, 2 टाईम दूध वगैरे जसं त्या सांगतील तसं खायला सुरुवात केली। आज तिचं वजन 11.5 किलो आहे, ती 25 महिन्याची पण 11.5 किलो आहे। 2-4 वर्षापासून आपण जो अभियान राबवतो आहे राजमाता जिजाऊ अभियान, आणि यावर्षीसुद्धा तो सुरू आहे, तर त्याचा आता परिणाम असा दिसू लागला आहे की ह्या बाबी आता कमी होत आहेत आणि विशेषतः काही जिल्ह्यांनी याच्यामध्ये चांगला पुढाकार घेतला आहे आणि कुपोषणाला कसा कमी करता येते आणि हे करणे शक्य आहे हे दाखवून दिलेलं आहे। आणि त्याच अनुषंगाने 1000 दिवस बाळाचे ही संकल्पना राबवण्यात आली। नुकतेच आपल्या मुख्यमंत्र्यांनी एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे, तो आहे म्हणजे त्यांचा हेतू असा आहे की आपल्या राज्यातून 5 वर्षात कुपोषणाचा प्रमाण निम्मा करणे आणि आमची इच्छा आहे की जसे प्रगतिशील जे राज्य आहेत आपल्या देशातले जसं केरळ वगैरे, ते त्यांच्या स्तरापर्यंत आपण पोचायचंच आहे महाराष्ट्राने। तर ह्यासाठी त्यांनी जाहीर केलेलं आहे 1000 दिवस बाळाचे, ह्या कार्यक्रमाला जाहीर केलेला आहे। 1000 दिवसाचा अर्थ असा आहे की गरोदरपणाचे 9 महिने आणि त्यानंतर जन्माच्या नंतरचे 2 वर्ष, हा जो कालावधी आहे याचे एकूण 1000 दिवस होतात आणि हा सर्वात संवेदनशील आणि सर्वात महत्त्वाचा कालावधी आहे आपल्या पूर्ण एकंदरीत विकासाच्या दृष्टीने। आणि ह्या कालावधीमध्ये आम्ही बाळाला योग्य आहार दिला तर त्याची आयुष्यभर चांगला विकास होतो, बौद्धिक विकास, शारीरिक विकास, रोगप्रतिकार शक्ती आणि विविध तऱ्हेने तो चांगला काम पुढे जाऊन करू शकतो आणि सुदृढ माणूस बनू शकतो आणि प्रोडक्टिव्ह माणूस बनू शकतो। तर म्हणून ते 1000 दिवस बाळाचे हे साध्य करण्यासाठी पंचसूत्री कार्यक्रम राबवण्यात येत आहे। 1000 दिवस बाळाचे आणि पंचसूत्री कार्यक्रम कुपोषण मुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी शासनाबरोबर समाजाच्या सर्व घटकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे। याच उद्देशाने लोकसहभागाची एक चळवळ उभी करण्यासाठी माहितीचे एक अभियान सन 2011-12 म्हणजे राजमाता जिजाऊ कुपोषणमुक्त ग्राम अभियान या नावाने राज्याच्या ग्रामीण भागात राबवण्यात आले। गतवर्षी म्हणजे सन 2012-13 मध्ये ते राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान या नावाने राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात राबवण्यात आले। या दोन्ही वर्षी अभियानात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। स्थानिक स्वराज्य संस्था, ICDS व आरोग्य यंत्रणा यांच्या माध्यमातून लोकसहभागाचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम जसे गृह बाल विकास केंद्र, मुठभर धान्य, बाळगोपाळ पंग, डिजिटल अंगणवाडी, मॉडेल अंगणवाडी, ISO अंगणवाडी इत्यादी जिल्ह्यामध्ये राबवण्यात आले। या उपक्रमांची व्याप्ती राज्यभर वाढवणे गरजेचे आहे। यासाठी यावर्षी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियान दिनांक 14 नोव्हेंबर 2013 ते 7 एप्रिल 2014 या कालावधीमध्ये राज्याच्या ग्रामीण व शहरी भागात राबवण्यात येत असून त्यासाठी 1000 दिवस बाळाचे या उपक्रमावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात येत आहे। या अंतर्गत 1 किशोरवयीन मुलींची काळजी, 2 गरोदर मातांची काळजी, 3 जन्मतः कमी वजनाचे बाळ न होणे, 4 निव्वळ स्तनपान, 5 स्तनपानाबरोबरच वरचा आहार या पंचसूत्रीवर भर दिला जाणार आहे। यामुळे महाराष्ट्राची भावी पिढी सुदृढ, निरोगी व बुद्धिमान होऊ शकेल असा मला विश्वास वाटतो। आजच्या या आनंदाच्या प्रसंगी राजमाता जिजाऊ आरोग्य व पोषण अभियानाचा शुभारंभ झाला असे मी जाहीर करतो। हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी आपला सक्रिय सहभाग द्यावा असे आवाहन करतो। धन्यवाद। हे जे 5 सूत्र आहेत ते सर्वांनी कोणीही म्हणजे फॉलो केले तर आपल्या राज्यातून कुपोषण जाऊ शकतो असं आम्हाला वाटतं। हे इतके बेसिक आणि महत्त्वाचे हे पंचसूत्र आहेत। या पंचसूत्रीची सुरुवात होते किशोरवयीन मुलींपासून।
ते पहिलं सूत्र आहे. एक आहे की किशोरवयीन मुलींची काळजी तुम्ही घ्या आणि हे बघा की त्यांचा हिमोग्लोबिन चांगला ठेवा, त्यांना लोहयुक्त आहार द्या, मोफत IFA टॅबलेट्स शासन देतोय ते द्या. मग त्यांच्या BMI वाढला पाहिजे, हिमोग्लोबिन त्यांच्या कमीत कमी 11 असला पाहिजे आणि मग पुढे जाऊन ते चांगले म्हणजे सुदृढ बाळांना जन्म देतील. हा पहिला सूत्र. दुसऱ्या सूत्राद्वारे गरोदर मातांची काळजी कशी घ्यावी हे सांगण्यात आलेलं आहे. दुसरा आहे की गरोदरपणामध्ये काळजी आणि त्याच्यामध्ये सुद्धा मातांचं वजन वाढतोय का, दर महिन्याला 1 ते 1.5 किलो वजन वाढतोय का, त्यांच्या हिमोग्लोबिन 11 आहे का कमीत कमी, हे सगळं बघणे, त्यांनी चांगला आहार घेणे, लोहयुक्त गोळ्या घेणे, घरी विश्रांती घेणे, डाव्या कुशीवर विश्रांती घेणे 1-2 तास दररोज, आणि हा सगळा असे भरपूर आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. मग हा सगळा केला तर कमीत कमी 2.5 किलोचा बाळ जन्माला यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. हा दुसरा आपला सूत्र आहे. तिसऱ्या सूत्राद्वारे बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याला अर्ध्या तासाच्या आत स्तनपान करावं हे सांगण्यात आलेले आहे. तिसरा आहे की एकदा जन्म झाला तर अर्ध्या तासाच्या आत तुम्ही स्तनपानाची सुरुवात करायला पाहिजे. आता याच्यामध्ये सुद्धा भरपूर लोकांच्या मनामध्ये वेगवेगळे विचार असतात की समजा सिझेरियन झाला तर मग ते बाळाला 4 तास 5 तास मातेपासून वेगळा ठेवला जातो आणि स्तनपानाची सुरुवात वेळेवर होत नाही. तर आम्ही डॉक्टरांशी सल्ला केलेली आहे आणि मी स्वतः हा प्रश्न विचारलेला आहे, सिझेरियन असला तरीही बाळांना आपण लवकरात लवकर स्तनपान सुरू करायला पाहिजे. समजा मातेला तो औषध दिलेला असतो म्हणजे ॲनेस्थीजिया दिलेला असतो, तर जेव्हा तिला शुद्ध येते लगेच ते स्तनपानाची सुरुवात करायला पाहिजे. प्रीमॅच्युअर किंवा कमी वजनाची बाळं जन्माला जरी आली ना तरी त्यांना कशा प्रकारे स्तनपान करावं तेही ह्या सूत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे. समजा प्रीमॅच्युअर बेबी आहे म्हणजे 9 महिन्याच्या पूर्वीच 8 महिन्यावर 7 महिन्यावर काही होतात, अशा प्रकरणात सुद्धा लगेच स्तनपान सुरू होऊ शकतो, मातेला पुरेसा दूध येऊ शकतो. हे सुद्धा लोकांना माहीत नसतो, त्यांना वाटतोय की दूध येणार नाही. अगदी कमी वजनाचे जेव्हा बाळ असतात अशांना सुद्धा मातेकडे लगेच द्यायला पाहिजे आणि आपण त्याला म्हणतो ब्रेस्ट क्रॉल पद्धतीने आपण मातेच्या छातीवर ठेवला पाहिजे, तर बाळ स्तनपानाची सुरुवात करतो. 20-1 मिनिटामध्ये स्वतः ती सुरुवात करतो असं आपण पाहिलेलं आहे. बाळ 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याला पूरक आहार कशा प्रकारे द्यावा ते सांगणारं चौथं सूत्र आहे. तुम्ही 6 महिने झाले तर बाळाला पूरक आहाराची सुरुवात करा आणि तो पूरक आहारमध्ये क्वालिटीसुद्धा असली पाहिजे, त्याच्या जो वारंवारिता आहे ती सुद्धा जास्त असली पाहिजे. त्याच्यामध्ये तुम्ही सगळा तो द्या, म्हणजे असा नाही की फक्त एक वरण भात द्यायचे आहे, त्याच्यामध्ये भाज्या द्या, फळ द्या, दूध द्या, अंडी द्या, हे सगळा डाएट डायव्हर्सिटी ज्याला म्हणतात, वेगळ्या प्रकारचा आहार त्यांना मिळाला पाहिजे. कुपोषित बाळ असेल किंवा तीव्र कुपोषित बाळ असेल तर त्याला आहार कुठला द्यावा किंवा त्याच्यावर इलाज कुठले करावेत हे सांगणारं 5वं सूत्र आहे. 5वं आहे की समजा तुमचा बाळ ऑलरेडी कुपोषित असेल तर त्याला एक विशेष आहार द्या जो आम्ही मार्गदर्शन करू. मिशनकडे त्याच्या रेसिपीज आहेत, आंतरराष्ट्रीय पातळीवर असे आम्ही सांगितलं काही विकसित केलेले पाककृती आहे. मग हे एवढे काही कठीण किंवा एवढे काही महागसुद्धा नाही आहे, घरीसुद्धा आम्ही तयार करू शकतो. फक्त मायक्रो न्यूट्रिएंट जे आहेत, वेगवेगळे प्रकारचे मिनरल विटामिन वगैरे त्याच्यामध्ये आपल्याला जोडावे लागतात. तर हे केले तर हे बाळसुद्धा सुधरू शकतात. असा तो पंचसूत्री कार्यक्रम आहे. आपण हे पाळला तर आपल्या राज्यातून आम्हाला आशा आहे की आम्ही फार लवकर कुपोषण दूर करू शकतो. बालकांच्या संरक्षणासाठी व एकात्मिक विकासासाठी दूरगामी अशी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून 18 वर्षे वयोगटाखाली बालकांसाठी बाल धोरण निश्चित करण्यात आले आहे. सदर बाल धोरणामध्ये बाल विकासाच्या दृष्टीने बाल संगोपन, विकास, आरोग्य, पोषण, शिक्षण, संरक्षण इत्यादी व इतर बाबीवर संगोपन विचार करून अनेक सूचना करण्यात आलेल्या आहेत. कुपोषणाला फक्त एक हेल्थ इश्यू न समजता एक सामाजिक प्रश्न समजण्यात आलेला आहे आणि महिला बाल कल्याण विभागाच्या माध्यमातून नोडल एजन्सी महिला बाल विकास विभाग करून आपण पुढे जात आहोत. राजमाता जिजाऊ मिशनच्या माध्यमातून आपल्याला वी आर मुव्हिंग ऑन द राईट ट्रॅक. आनंदाची गोष्ट अशी आहे की ग्रामपंचायतीच्या सरपंचापासून आपल्याला तहसीलदारापासून ते कलेक्टर जिल्हाधिकाऱ्यापर्यंत
विभागीय आयुक्तापर्यंत, लोकप्रतिनिधीमध्ये आमदारापासून खासदारापर्यंत या सर्व प्रतिनिधींनी या मोहिमेमध्ये भाग घेतला. आणि आपण जर बघितलं तर म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आपण त्या कॅम्पेनचं लॉन्च केलं होतं, याच ठिकाणी आपण त्या कॅम्पेनचं लॉन्च केलं होतं. त्याच्यामधून जर आम्हाला सगळ्यात मोठी काय अचिव्हमेंट मिळाली तर कुपोषण म्हणजे काय हे गावागावामध्ये पोहोचलं आणि गावागावामध्ये चर्चा त्याची झाली. आपली भावी पिढी सुदृढ सक्षम असेल तरच आपला देश बलवान होईल आणि त्याच अनुषंगाने कुपोषणाची ही समस्या नष्ट करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सर्व पातळ्यांवरती प्रचंड काम उभं केलेलं आहे. आम्ही हेच करण्याचा प्रयत्न केलेला आहे मिशन मार्फत आणि याचा परिणाम आम्हाला दिसू लागला आहे. भरपूर असे आता जिल्हे पुढे येत आहेत. अहमदनगर आहे, लातूर आहे, अकोला आहे. हे काही फार आपले राज्याचे प्रगतिशील किंवा श्रीमंत जिल्हे असा नाही आहे. हे सुद्धा पिछडलेले मराठवाड्याचे, विदर्भाचे असे जिल्हे आहेत आणि तिकडच्या लोकांनी, स्थानिक आपले अधिकाऱ्यांनी हे एक लीडरशिप दाखवलेलं आहे मला वाटतं. आणि लीडरशिप दाखवून त्यांनी स्वतः एक प्रोत्साहन जेव्हा त्यांना दिला जातो, त्यांनी खाली प्रोत्साहन दिलं की तुम्ही काही चांगला करा. असे काही जे पुढाकार घेणारे जिल्हे आहेत ते बाकीचे महाराष्ट्राच्या जिल्ह्यांसाठी एक उदाहरण आहेत आणि एक इन्स्पिरेशन आहे. तर तुम्ही बाकीने जाऊन तिथे बघावा आणि बघावा की कसं लोकांचा विश्वास शासनावर वाढत आहे आणि वाढलेला आहे. लोकांचा विश्वास घेणे हा एवढा काही सोपा काम नाही आहे, परंतु शासनाच्या मंडळीने, ICDSच्या लोकांनी, आरोग्याच्या कार्यकर्त्यांनी हे सगळं करून दाखवलेलं आहे. आणि एक फार आनंद देणारी बाब आहे जे तुम्हाला सुद्धा वाटेल की हे आम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये करून दाखवूया. आणि मला हेच सांगायचे आहे की हे सगळं करणे शक्य आहे असं समजा. आज आपल्या राज्यातलं कुपोषण लक्षणीयरित्या कमी झालेलं आहे आणि हे यश नेमकं साध्य कसं केलं ते आपण जाणून घेतलं. पण त्या बाबतीत नेमके उपाय कुठले योजले, संशोधनं काय केली, उपक्रम काय राबवले, अभियानं काय होती किंवा ही सगळी गुटगुटीत बाळं आपल्याला कशी दिसत आहेत, अंगणवाड्या नेमक्या त्यांचं व्यवस्थापन कसं करण्यात आलेलं आहे, अगदी AC अंगणवाड्या आज आपण बघू शकतो किंवा कुपोषणाचा एक ब्रँड ॲम्बॅसिडर आहे त्या बाबतीत आपण जाणून घेऊ शकतो. त्या ब्रँड ॲम्बॅसिडरला आपण भेटू शकतो किंवा हे कुपोषण नष्ट करण्यासाठी नेमके आहार काय दिला जातो त्या बाबतीमधल्या वेगवेगळ्या रेसिपीज कुठल्या आहेत, नवनवीन शोधल्या जात आहेत. गावांनी त्याच्यामध्ये कसं आपलं योगदान दिलेलं आहे, महिला वर्गाचं काय म्हणणं आहे, गरोदर मातांची काळजी कशी घेतली जाते किंवा आज BMI ही संज्ञा सगळ्यांना माहिती आहे. किशोरी मुलींचं नेमकं ह्याच्या बाबतीतलं योगदान काय आहे, त्यांचे विचार काय आहेत, हे सगळं आपण ह्या पुढच्या भागांमध्ये जाणून घेणार आहोत. आणि त्यातूनच आपल्या राज्याने कुपोषण कसं कमी केलं तेही आपण सगळं लक्षात घेऊया. त्याच अनुषंगाने कुपोषण नष्ट करण्याबाबतीतला हा आपला आजचा भाग आपल्याला कसा वाटला ते तुम्ही जरूर आम्हाला कळवा. त्यासाठी आमचा ईमेल ID आहे janatadarbar@yahoo.in. या आमच्या ईमेल ID वरती तुमचे विचार असतील, सूचना असतील, मनोगत असतील, अभिप्राय असतील ते तुम्ही लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोचवा. किंवा जनता दरबारचं स्वतंत्र पेज फेसबुकवर आहे ते लाईक करा, त्याच्यावरची माहिती शेअर करा, तुमच्याकडची माहिती त्याच्यावरती तुम्ही शेअर करा. त्याचबरोबर जनता दरबारचा ग्रुप आहे तोही तुम्ही लवकरात लवकर जॉईन करा. लक्षात ठेवा, चांगल्यातून नेहमी चांगलंच घडतं ह्या विचारांनी प्रेरित झालेला हा आपला कार्यक्रम आणि त्यासाठीच आपल्या सगळ्यात चांगल्या माणसांनी जर का आपण एकत्र आलो तर खूप काही चांगलं घडू शकतं. ते घडू लागलेलं आहे आणि तेही आपल्या ह्या जनता दरबारच्या माध्यमातून. त्यासाठी दर सोमवारी रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून जनता दरबारमध्ये आपण भेटतच असतो. दर शुक्रवारी सकाळी 8 वाजता पुनःप्रक्षेपणामधून जनता दरबारमधून सह्याद्री वाहिनीवरती आपण भेटतच असतो. जनता दरबारमधली ही सकारात्मक किंवा चांगली माहिती आहे ना, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जनता दरबारमध्ये आपण सामील व्हावं. त्यासाठीच तुमचा, आमचा, सर्वांचा जनता दरबार.